अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी आपल्या सोबत जेबीएन महाराष्ट्र। जेबीएन महाराष्ट्र आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत। जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया राज्यातील काही ठळक घडामोडी। हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर 1 जुलै ते 7 जुलै पर्यंत 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस शासनाने हाती घेतला आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे 1200 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे। तर या 1200 वृक्षांची पूर्णपणे संगोपन करण्याचा मानस येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तथा प्रभारी मुख्य अधिकारी पारधी यांनी केला आहे। वसमत बस स्थानकापासून ते राष्ट्रीय महामार्ग 222 पर्यंत या 1200 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे। हरमनसिंग चव्हाण, जेबीएन महाराष्ट्र रिपोर्ट, वसमत, हिंगोली। वनक्षेत्र म्हणजे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% वनक्षेत्र असणे अपेक्षित आहे, परंतु आपल्या हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 6 किंवा 6.5% वनक्षेत्राचे प्रमाण आहे। तर हे वाढवण्याच्या दृष्टीने शासनाने 4 कोटीचं उद्दिष्ट राज्य शासनाने दिलं आहे। ते उद्दिष्ट नुसतं उद्दिष्टापुरतं न ठेवता याच्यात शासनाच्या बरोबर लोकांचा पण सहभाग घेऊन आम्ही जवळपास 1200 झाडं वसमत शहरात लावण्याचा मनोदय आहे आमचा, आणि तो आम्ही लावू 100%। आणि हे झाडं लावताना अशा जागा आम्ही घेतलेल्या आहेत की आता समजा आम्ही अतिक्रमण काढलं त्याचा दुहेरी उद्दिष्ट होईल की अतिक्रमण काढलेल्या जागेवर परत अतिक्रमण पण होणार आणि त्या जागी जर झाडं लावले तर, आणि पर्यावरणाचं पण संवर्धन होईल आणि लोकांच्या मध्ये चांगली संस्कृती म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करण्याची संस्कृतीचे रुजन होईल याचे। आणि या संकल्पनेमध्ये आपण जे झाडं आहेत त्या प्रत्येक झाडाचं पालकत्व एक विशिष्ट व्यक्तीला दिलं आहे, म्हणजे त्याच्या हस्ते आपण झाड लावून घेतोय, म्हणजे ते झाड त्याच्या आयुष्यात लक्षात पण राहील आणि ते झाडाची रक्षणाची जबाबदारी तो स्वतः स्वीकारेल, त्याला आपुलकी पण वाटेल त्या झाडाबद्दल, असं आमचा नियोजन आहे। नगर परिषदेसोबत आणखी कोणा सहभाग आहे सर या कार्यात? याच्यात सगळ्याच आहेत, नगरपालिका प्रशासनाबरोबर महसूल प्रशासन आहे, आपलं पोलीस प्रशासन आहे, त्याचबरोबर शहरातील व्यापारी आहेत, सगळे पत्रकार बंधू आहेत, तसेच वन विभागाच्या मदतीने आम्ही हे सगळं करू शकत आहोत। वन विभागाने आम्ही त्यांना मागणी केली असता तात्काळ आम्हाला 1000 रुपये उपलब्ध करून दिली, याबद्दल मी साहेबांचे पण अभिनंदन। सीताराम गणपत नैनेवा, बांधकाम सभापती, नगर परिषद वसमत। महाराष्ट्र शासनानं 4 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। त्याच धर्तीवर आमच्या वसमत नगर परिषदेने तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी 1000 वृक्ष लागवडीचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्या ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आम्ही सर्व नगर परिषदेचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला सदस्य त्यांच्या पाठीशी आहोत। तसंच वसमत नगर परिषदेला 22 लाखाचा हरित पट्ट्याचा निधी प्राप्त झालेला आहे। तो निधी मंजूर झालेला असून त्याचे टेंडर वगैरे लागलेले आहेत। तर त्या 22 लाखामध्ये वृक्ष लागवड तसेच संवर्धन संगोपन वसमत नगर परिषदेतर्फे करण्यात येणार आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।